श्रोते हो, तुम्हाला माहीत आहे की मार्च 2019 पासून आपण हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो सुरू केला आणि सुरुवातीच्या काही शोमध्येच आपल्याला अगदी शेकडो मान्यवरांनी भरभरून असा प्रतिसाद दिला आणि मार्च 2019मध्ये आपण हा सुरू केलेला जो शो आहे आपला रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वरील हा खेळ शब्दांचा RJ कैलाससोबतचा म्हणजेच माझ्यासोबतचा श्रोते हो, तर हा लवकरच 2 वर्ष पूर्ण करतोय आणि निश्चितपणे हा सांगायला खूप खूप आनंद होतोय की हे सगळं शक्य झालं ते तुमच्या या शोवर असलेल्या भरभरून प्रेमामुळे. कारण काय होतं श्रोते हो, की तुम्हाला माहीत आहे की आपण साहित्यिक आहोत आणि आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपण समाजातल्या वेगवेगळ्या विषयांवर लिहित असतो आणि आपलं जे लिहिणं आहे ते लिहिणं इतरांच्या आयुष्यामध्ये खूप सारा प्रभाव पाडतं. आणि एवढंच नाही श्रोते हो, तर ज्या वेळी मान्यवरांनी सर्व जशा सूचना केल्या त्याप्रमाणे आपण शोमध्ये सुद्धा बदल करत गेलो. कारण आपल्याला माहीत आहे की जर का आपला शो एक प्रकारचाच असेल किंवा एका लईमध्येच चालू असेल तर पुढे जाऊन तो बोरसुद्धा होऊ शकतो. त्यामुळं आपण सूचना काही मागवल्या होत्या आणि त्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांप्रमाणे आपण आपल्या शोमध्ये सुद्धा बदल केले. आधी आपण शब्द द्यायचो, त्यानंतर आता आपण चित्र देतोय आणि वेळोवेळी शोची जी संकल्पना आहे त्यामध्ये आपल्या सर्वांच्या सूचनेप्रमाणे बदलसुद्धा होत राहतील. फक्त बऱ्याच वेळा असं होतं श्रोते हो की काही मान्यवर खूप मोठ्या रचना पाठवतात, तर त्यांची मी दिलगिरी व्यक्त करू इच्छितो. त्याचं कारण असं आहे श्रोते हो की इच्छा असूनसुद्धा आपल्या ज्या मोठ्या रचना आहेत 8 ओळींपेक्षा जास्तच्या, तर त्या आपल्याला घेता येत नाहीत. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या शोमध्ये खूप सारे जे मान्यवर आहेत ते सहभागी होत असतात आणि आपल्या रचना जरी सुंदर असल्या तरीसुद्धा त्याचं जे वेळेचं जे बंधन आहे श्रोते हो, त्या वेळेच्या बंधनामुळं आपण मोठ्या रचना घेऊ शकत नाही. तर मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण नियमातच रचना पाठवाव्या, कारण नियमात नसलेल्या रचना ज्या आहेत त्या स्वीकारल्या जात नाहीत श्रोते हो. श्रोते हो, याबरोबरच आपण आजच्या या शोमधल्या पुढच्या रचनेकडे वळूया आणि जी आपल्याला पाठवलेली आहे अनिता सूर्यवंशी नवी मुंबई येथून. आणि मॅडम लिहित आहेत की सोन सकाळी चाले किलबिल पक्ष्यांची, दारी तुळशी वृंदावन पूजण्या लगबग माईची. वा, सोन सकाळी चाले किलबिल पक्ष्यांची, दारी तुळशी वृंदावन पूजण्या लगबग मायची, निसर्गाच्या सानिध्यात छान कौलारू ते घर, निसर्गाच्या सानिध्यात छान कौलारू ते घर, तिथल्या मातीच्या ओलाव्याला असे मायेची पाखर, तिथल्या मातीच्या ओलाव्याला असे मायेची पाखर. आणि खरंय श्रोते हो, ही निसर्गाच्या सानिध्यातलं कौलारूचं घर आणि त्या कौलारूचं घर आणि त्या गावाकडची माती याचं खूप एक वेगळं आकर्षण, ओढ असते. आणि आपण बरेच जण पाहतो सुद्धा श्रोते हो की जे लोक शहरामध्ये नोकरी करतात ते अगदी सणवार असला, काही कार्यक्रम असले की आवर्जून आपल्या गावाकडे अगदी ओढीने येतात. कारण त्यांना तिथली माती, तिथलं कौलारूचं घर, ती आपली माणसं, तो चौक, तो कट्टा, ते देवळ हे सगळं आठवत असतं आणि ते छानपणे अगदी शांत चित्तानं, शांत प्रसन्न मनानं ते आपल्या गावाकडे आल्यानंतर आनंद उपभोगत असतात. कारण गावाकडच्या जे काही वातावरण असतं त्याचा थाटच खूप वेगळा असतो. आपल्याला माहीत आहे श्रोते हो की गावाकडं स्वच्छ हवा असते, प्रदूषणमुक्त वातावरण असतं आणि निसर्गाचं सानिध्य असतं. तर अतिशय अप्रतिम असे भाव जे आहेत ते मॅडमनी त्यांच्या रचनेमध्ये मांडलेले होते श्रोते हो. श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूया आणि जी आपल्याला पाठवलेली आहे. आणि श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या रचनेकडे आपण वळूया आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ वर्षा बावीसकर, कल्याण पश्चिम येथून. आणि मॅडमनी पहिल्या चारोळीमध्ये लिहिलंय की तुळशी वृंदावन दारी अंगणात पहा हिरवेगार मोहक असतात, तुळशी वृंदावन दारी अंगणात पहा हिरवेगार मोहक असतात, भारतीय नारी तुळशीला पाणी देती ती सकाळी पवित्र मानुनी, भारतीय नारी तुळशीला पाणी देती ती सकाळी पवित्र मानुनी. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलंय की सकाळ संध्याकाळी दीप लावे वृंदावनी, सकाळ संध्याकाळी दीप लावे वृंदावनी, शुभं करोती म्हणती मुले वंदन करिनी, सकाळ संध्याकाळी दीप लावे वृंदावनी, शुभं करोती म्हणती मुले वंदन करिनी, तुळशीची पवित्रता वास्तव्य श्रीहरी, तुळशीची पवित्रता वास्तव्य श्रीहरी, लक्ष्मी स्वरूप दिसे मंजिरी, लक्ष्मी स्वरूप दिसे मंजिरी. अतिशय अप्रतिम असे भाव तुळशीप्रती आणि सकाळी आणि संध्याकाळी दीप लावे वृंदावनी, सुंदर असे भाव या रचनेमध्ये मॅडमनी मांडलेले होते. आणि श्रोते हो, पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ रुपाली पाटील, राहणार संत ज्ञानेश्वर नगर, पूर्णा रोड, नांदेड येथून.
आणि सौ रुपाली पाटील मॅडम नांदेडीतून लिहित आहेत की कौलारू वाडा माझा दारी तुळशीचा दरवळ. कौलारू वाडा माझा दारी तुळशीचा दरवळ, गाय वासरू गोठ्यात सर्वत्र शोभे हिरवळ. गाय वासरू गोठ्यात सर्वत्र शोभे हिरवळ, तुळशीचे वृंदावन डोलते रामप्रहरी. तुळशीचे वृंदावन डोलते रामप्रहरी, दारी माझ्या उमलले शोभून दिसते दुपारी. तुळशीचे वृंदावन डोलते रामप्रहरी, दारी माझ्या उमलले शोभून दिसते दुपारी. वाह, खूपच सुंदर असे भाव जे आहेत ते या रचनेमध्ये होते श्रोते हो. की कौलारू वाडा माझा दारी तुळशीचा दरवळ. आणि ज्या वाड्यासमोर तुळशीचा दरवळ असतो निश्चितपणे तो वाडा आणि सभोवतालचा परिसर जो आहे तो अतिशय दरवळलेला असा असतो श्रोते हो. आणि पुढच्या एका 2 चारोळ्यांकडे आपण वळूयात श्रोते हो, ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत. कवी श्री दीपक सुरेश सहाणे सर, संचालक यशराज अकादमी नाशिक येथून. आणि सरांनी पहिल्या चारोळीमध्ये लिहिलं आहे की सोनियाचा दिस उजडला गगनी. सोनियाचा दिस उजडला गगनी, अंगणी सडा सारवणाने हर्ष झाला हो मनी. सोनियाचा दिस उजडला गगनी, अंगणी सडा सारवणाने हर्ष झाला हो मनी. पक्ष्यांचा किलबिलाट घुमतो आसमंताती. पक्ष्यांचा किलबिलाट घुमतो आसमंताती, एकजुटीने नांदतात हो इथं सारी नाती गोती. एकजुटीने नांदतात हो इथं सारी नाती गोती. आणि श्रोते हो, आपल्याला माहीत आहे की गावामध्ये वाडा असतो, नाती गोती असतात, भाऊ भाऊकी असते, नातेवाईक असतात आणि खूप मोठा परिवार जो आहे तो गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कुठलं काही कार्य असलं तर गावातले सर्व लोक जे आहेत ते अगदी घरचं कार्य असल्यासारखं सगळेजण मदतीला धावून येतात. असे आपल्याला अनुभव अनेक वेळा आले सुद्धा असतील. मग काहीही सुखदुःखांचे प्रसंग असो त्यामध्ये गावाकडचे लोक जे आहेत ते निश्चितपणे एकमेकांना मदत करत असतात. मग अगदी रोडवर एखादी दुर्घटना काही घडलेली असेल, अपघात घडलेला असेल तर त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यापासून ते अगदी त्यांच्या नातेवाईकांना कळवून ते नातेवाईक त्यांच्यापर्यंत येईपर्यंत त्या हॉस्पिटलमध्ये ते सर्व लोक बसतात. आणि खूप साऱ्या गावाकडच्या गोष्टी आहेत. आणि गावाकडच्या गोष्टी म्हटलं की खूप म्हणजे एक सुंदर अशा आठवणींमध्ये मन जे आहे ते रमतं. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये दीपक सुरेश सहाणे सर नाशिक येथून दुसऱ्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलं आहे की खेड्यातील माणुसकीच्या कौलारू घरासमोर. खेड्यातील माणुसकीच्या कौलारू घरासमोर शोभून दिसते हे हिरवेगार तुळशी वृंदावन. खेड्यातील माणुसकीच्या कौलारू घरासमोर शोभून दिसते हे हिरवेगार तुळशी वृंदावन. कुटुंबाची लक्ष्मी दिनरात राबते कष्टते. कुटुंबाची लक्ष्मी दिनरात्र राबते कष्टते. सुखी परिवारासाठी वाहुनी तन मन धन. सुखी परिवारासाठी वाहुनी तन मन धन. वाह, खूपच अप्रतिम असे भाव जे आहेत ते या दुसऱ्या चारोळीमध्ये सुद्धा सरांनी मांडलेले होते की खेड्यातील माणुसकीच्या कौलारू घरासमोर शोभून दिसते हिरवेगार तुळशी वृंदावन. आणि खरंय श्रोते हो की माणुसकीचं कौलारूंचं घर, माणुसकीचं कौलारूचं घर, किती सुंदर अशी उपमा सरांनी दिलेली होती. आणि श्रोते हो, पुढच्या एका रचनेमध्ये महती या शीर्षकाखाली श्री गणेश पुरुषोत्तम शेंडे भुईंज, जे की उपशिक्षक आहेत जिल्हा परिषद केंद्र शाळा मेटगुताळ येथे, आणि श्री गणेश पुरुषोत्तम शेंडे सरांनी भुईंज येथून लिहिलंय महती शीर्षकाखाली की गावातील वाड्यात सदा रमणार आहे भारतीय संस्कृती गर्वा सांगणार आहे. गावातील वाड्यात सदा रमणार आहे भारतीय संस्कृती सर्वा सांगणार आहे. कौलारू मातीचाच वाडा उबदार आहे. कौलारू मातीचाच वाडा उबदार आहे. मानवतेच्या उभ्या भिंती जपणार आहे. कौलारू मातीचाच वाडा उबदार आहे. मानवतेच्या उभ्या भिंती जपणार आहे. दारातील तुळस नित्य पूजणार आहे. दारातील तुळस नित्य पूजणार आहे. मान हा सुवासिनीचा मिरवणार आहे. मान हा सुवासिनीचा मिरवणार आहे. आणि सर पुढे असं लिहित आहेत की अंगणातल्या गमती आठवणार आहे. महती ग्रामीण जीवनाची सांगणार आहे. अंगणातल्या गमती आठवणार आहे. महती ग्रामीण जीवनाची सांगणार आहे. ग्रामीण जीवनाचं अतिशय अप्रतिम असं चित्रण सरांनी त्यांच्या ओळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं श्रोते हो. आणि या सुंदर अशा रचनेनंतर आपण एका चारोळीकडे वळूयात. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे कवी आर प्रकाश, माजलगाव, जिल्हा बीड येथून. कवी आर प्रकाश सर माजलगाव येथून लिहित आहेत की गावात आज पूर्वीसारखं कुठेच गाव दिसत नाही. गावात आज पूर्वीसारखं कुठेच गाव दिसत नाही. अंगणातली तुळस आता पूर्वीसारखी हसत नाही. अंगणातली तुळस आता पूर्वीसारखी हसत नाही. खरंच 4च ओळीमध्ये एक
विराधक असं जे भीषण वास्तव आहे गावाकडचं ते सरांनी मांडलेलं आहे की पूर्वीसारखं गाव दिसत नाही. आणि खरं आहे श्रोते हो, गावामध्ये सुद्धा शहरीकरणाचं वारं जे आहे ते शिरलेलं आहे. आणि शहरीकरणामुळं जे काही मुलं शहरामधून गावाकडे येतात तर ती आल्यानंतर ते शहरातली जी संस्कृती आहे ती काही प्रमाणामध्ये गावामध्ये सुद्धा आलेली आहे. त्यामुळे सरांनी लिहिलं आहे की गावात आज पूर्वीसारखं कुठेच गाव दिसत नाही. आणि असं म्हटलं जातं श्रोते हो की आपल्या भारत देशाला खूप मोठी प्राचीन अशी परंपरा आहे. आणि या प्राचीन परंपरेचा जो वारसा आहे तो वारसा हा खऱ्या अर्थानं गावामध्ये जपला जातो. आणि आजही आपण पाहिलं असेल तर शेणाने सारवण काढून सकाळी सडामार्जन करून तुळशीला नमस्कार करण्याची प्रथा असेल, संध्याकाळी दिवे लागल्यानंतर देवाला नमस्कार करून थोरा मोठ्यांच्या पाया पडण्याची प्रथा परंपरा असेल, अशा अनेक साऱ्या खूप चांगल्या ज्या प्रथा आहेत त्या आजही गावाकडे जपल्या जातात श्रोते हो. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या रचनेकडे वळूया. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे वैशाली प्रकाश कुलकर्णी पनवेल येथून. सौ वैशाली प्रकाश कुलकर्णी पनवेल येथून लिहित आहेत की गगन निराळी भेदीत आली लखलखती रविकिरणे. गगन निराळी भेदीत आली लखलखती रविकिरणे, कौलारू घर हिरवा परिसर तुळशी संगे चैतन्याने झळके. कौलारू घर हिरवा परिसर तुळशी संगे चैतन्याने झळके. माय माऊली तुळशी जवळी गुजमनीचे सांगे. माय माऊली तुळशी जवळी गुजमनीचे सांगे. निसर्ग सुंदर गंधित वारा शांती मनाला लाभे. निसर्ग सुंदर गंधित वारा शांती मनाला लाभे. वाह, खूपच अप्रतिम असे भाव या चित्रकाव्यामध्ये मॅडमनी मांडलेले होते श्रोते हो की कौलारू घर हिरवा परिसर तुळशी संगे चैतन्याने झळके. आणि जिथं ज्या घरासमोर तुळस आहे ते घर अगदी चैतन्याने झळाळून गेलेलं असतं. आपल्याला माहीत आहे, जसं की मी आत्तासुद्धा म्हटलं की तुळशीच्या असण्याचे घरासमोर खूप सारे फायदे आहेत. आणि आपण सर्वांनीसुद्धा एक तुळस आपल्या दारासमोर निश्चितपणे लावावी. आणि तुळशीची जी पानं आहेत त्याचे जे आयुर्वेदिक जे गुण आहेत, गुणकारी ती आयुर्वेदिक कशी आहे ते आपण गुगलवरून सर्च करून पाहिलं तर आपल्या ते लक्षात येईल की त्याचे खूप सारे फायदे आहेत. तर आपण त्याचं सेवनसुद्धा करावं. आणि वेदामध्ये तुळशीला जे महत्त्व दिलेलं आहे ते का महत्त्व दिलेलं आहे हे आपल्याला त्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर निश्चितपणे लक्षात येईल श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर आपण कवितेकडे वळूया. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे पद्मश्री वडगावे सायन मुंबई येथून. पद्मश्री वडगावे सायन मुंबई येथून मॅडम लिहित आहेत की माझ्या अंगणात डुले कृष्ण तुळस ग छान. माझ्या अंगणात डुले कृष्ण तुळस ग छान. माझ्या अंगणात शोभेत त्याचा पहिला गमान. माझ्या अंगणाच्या शोभेत त्याचाच पहिला गमान. बहुउपयोगी तुळस माझी हसते सदा वृंदावनी. बहुउपयोगी तुळस माझी हसते सदा वृंदावनी. रोज प्रातःकाळी मनोभावे पूजा करती सर्व सुवासिनी. रोज प्रातःकाळी मनोभावे पूजा करती सर्व सुवासिनी. खूपच अप्रतिम असे भाव मांडणारी ही रचना होती श्रोते हो की माझ्या अंगणात डुले कृष्ण तुळस ग छान. माझ्या अंगणाच्या शोभेत त्याचाच पहिला गमान. आणि तुळशीचा पहिला मान हा प्रत्येक अंगणामध्ये असतो श्रोते हो, आपल्याला तर माहीतच आहे. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात RJ कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.